राहुल. चला याचा आधी सामना झाला तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्जुन. अर्जुन आपण यायचं आहे, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. पहिला चेंडू, वा क्या बात आहे, स्क्वेअर कट केलाय डीप मध्ये प्रोडक्शन. एक धाव वाजित केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कलेक्शन चांगलं होतं, थ्रो देखील चांगला झाला असता तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं असतं. पहिल्या चेंडूवर आले 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्रीगणेश होतोय. धावपलकावर धावा लागले 2. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय चित्तूर विपक्ष कडवे. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर शतक्षण आपल्याला पाहायला मिळालं मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच या ठिकाणी एकदा वर्जित केली गेली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला विश्वास सकाळच्या सत्रापासून थोडस निराशाजनक कामगिरी राहिली आहे फलंदाजीच्या माध्यमातून विश्वासाची. आता मात्र एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल विश्वास यांना. नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू देखील आहेत विश्वास. इथे मात्र बॅटचे काय करताय लिडिंग एज, नक्कीच स्वतःवर नाराज आहेत. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा गोल्डन डकचं शिकार ठरलेत. धक्का क्रमांक पहिला लागतोय कडवे किंग्स मुंबई संघाला. विश्वास बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव इन ॲट नंबर 3 वर. न्यू बॅटर्स प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय कडवे किंग्स मुंबई संघ. धावफलकावर धावा लागलेत 3. एक विकेट नक्कीच गमावले. विश्वास तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन देखील स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राहुल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. यावेळेस ट्रॅकर चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव वाजित केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुरेशा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी आपण विशेष सन्मान देखील केला जाईल. संजय पाटील साहेब नक्कीच यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मग व्यासपीठावर केला जाईल. आयोजकां कमिटीच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सन्माननीय आदरणीय संजय पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. धाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा आणि या दुहेरी धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. नक्कीच स्टॉपवॉच देखील लावलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. 12 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे. पहिला इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र खेळाडूकडून होते चुकी. चेंडू झालाय सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम बिग हिट, षटकार. कोळगाव संघ नक्कीच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ नक्कीच पराभव पत्करावा लागलाय. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, या ज्या खेळाडूंनी खेळलात आपला देखील आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. आपला एक प्रतिनिधी किंवा एक संगणक पाठवायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला नक्कीच सन्मानित केलं जात आहे. कोळगाव संघ आपण देखील या पहिल्या षटकामध्ये 13 धावा नक्कीच आल्यात. एक विकेट देखील, महत्वाची विकेट देखील आले. विश्वासला देखील मागाली परतवले. आता मात्र सचिन आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. पहिला चेंडू राईट मध्ये विकेट ऑन साइडला. इथे मात्र फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत. 3 खेळाडू येतील चेंडू खाली. इथे मात्र काय घडतंय,
नक्कीच खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच कोळगाव संघाला देखील सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सुंदर असं सन्मान चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांच्या वतीनं नक्कीच चांगलं आयोजन मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र थोडी दिशा भरकटली आहे. काय इथे काय घडतंय? डॉट बॉल येतोय. मिस टायमिंग शॉट. खेळाडू येतील का चेंडू खाली? इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. नक्कीच संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. नक्कीच यावेळी मात्र 2 धावा पुन्हा एकदा काउंट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आपल्याला देखील पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावर. 12 मिनिटांचा वेळ आहे. जवळजवळ 6 मिनिटं या ठिकाणी संपलेली आहेत. 6 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित षटक हाताळायचे, त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस कमी गतीचा चेंडू, स्लोअर गतीमध्ये परिवर्तन. डॉट चेंडू बीट करतात फलंदाज सचिन देखील. बॉल आणि बॅटचा काही आपल्याला संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमोल. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फटका बसलाय. झेल होतोय धरतीला दान. दरम्यान 2 धावा मुकंमल गेल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ. नक्कीच या चुका मात्र परिणाम घडवतील या सामन्यामध्ये. चित्तूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय अमोल. हा ट्रॅकर पुल केला. शॉट ऑन पुल, पॉवरफुल, वंडरफुल, दर्जेदार षटकार. नक्कीच अंबाडे संघाचे सहकारी देखील आपण सहकार्य करायचं आहे. अंबाडे संघाचे सदस्य, स्वयंचलित सदस्य देखील आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी सहकार्य करायचं आहे. थोडं विनंती असेल. 2 षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 25 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. कडवे संघ नक्कीच भक्कम स्थितीमध्ये सध्या तरी उभा आहे. या सामन्यामध्ये आपली पकड या ठिकाणी भक्कम केली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो शेवटचा आणि सांघिक स्लॉग वरचं षटक. प्रदीप. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस का बात आहे, फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. बिग हिट, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन क्लिअर करत. इट्स मॅक्झिमम षटकार. पुढे सरकेल, जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावर. नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅटर वैभवच्या बॅट मधून. नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली वैभव याची. इथे मात्र चाऊ दिलाय चेंडूला. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. विक्रम शेलार सर नक्कीच ऑनफिल्ड पंचांचं देखील काम दर्जेदार राहिलंय सकाळच्या सत्रापासून. त्यांचं देखील जेपी पॅनलचे हे त्रिमूर्ती आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रापासून. त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. त्याला अंबाडे संघ आपण देखील व्यासपीठाजवळ
यायचा आहे अंबाडी संघ. नक्की नेक्स्ट मॅच असेल यजमान संघाचे देखील आपण देखील व्यासपीठावर जवळ यायचं आहे. अंबाडी संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे. यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलेव्हेशन नाही आहे. सचिन येत आहेत, राहुल येत आहेत, चेंडू काल्याने ती मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर वैभवचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागतोय कडवे संघाला. वैभव बॅक टू डग आउट. अमोल इन ॲट नंबर 5 वर आपल्याला पाहायला 4 वर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आल्या माघारी परतावं लागेल. विना कामगिरी करताना मात्र अमोल बॅक टू डग आउट. धक्का न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन सोन्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय नक्कीच सागर दळवी त्या ठिकाणी आहेत आणि सागर दळवी यांच्याकडून अपेक्षा नव्हती जेल सुटणं. एक धावाले सिंगल झाले एक्झिक्यूट. धावफलकावर धावा लागले 33. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. कोपाडे विपक्ष अंबाडे यजमान संघ विपक्ष पाहुणे संघ. नक्कीच श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या दोन दिग्गज संघामध्ये पुढील होणारा सामना असेल. यावेळी आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. कोणताही हालचाल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धाव फलकावर धाव फलक स्थिर आहे 33 या आकड्यावर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे अंबाडे आणि कोपाडे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. फटका चांगला आहे डी मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव तर अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहज साध्या आणि सोप्या रीतीमध्ये पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या मध्ये इथे मात्र धावबाची स्वरूपात एक विकेट आले. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. धावफलकावर धावा लागल्यात 35. 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. या ठिकाणी शित्तूर संघासमोर कडवे संघाने 36 धावा 18 चेंडू आणि 12 मिनिटं. दरम्यान आपण जातोय टॉच कडे. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे त्यांना फाईट करतील जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघ. कोपाडे संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. कोपाडे शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नाणेफेक केली जाईल. एक 2 दिग्गज संघ दिग्गज मातब्बर संघ एका बाजूने अंबाडे संघ तर एका बाजूने कोपाडे संघ. नाणेफेक केली जाते. कॉल केलाय छापा अंबाडे संघ आणि नाणेफेक जिंकले कोपाडे संघाने.
नक्कीच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे कोपाटे संघ. दहाव्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे आयोजित डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं. नक्कीच आपण पाहतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं. एक दैदिप्यमान सोहळा, सुरेख असं आयोजन, तितकं सुंदर असं नियोजन आपण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय, अनुभवतो या उंबरली गावच्या या गोल मैदानावर. नक्कीच श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडे संघाचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सुंदर असं स्पर्धा आपल्या भेटीला आलेला आहे, आणलेली आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक. ती स्पर्धा आपण SMD लाईव्हच्या माध्यमातून जगभरात घर बसल्या आपण देखील पाहू शकतो. नक्कीच SMD लाईव्हचे सर्व सन्माननीय आदरणीय भूषण पाटील साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच सकाळच्या सत्रापासून थेट प्रक्षेपण, नक्कीच सुंदर अशी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून राहिली. या SMD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेची देखील त्यांचं देखील विशेष कौतुक. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय विद्यमान सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना कडवे विपक्ष शितूर. नक्कीच 36 धावांचा टार्गेट सेट केलाय शितूर संघासमोर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सूरज, स्ट्रायकिंग एंडला राहुल, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप. पहिला चेंडू, लेट्स प्ले. यावेळेस दिशा दिले चेंडूला, थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. एक धाव अजित केले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र धावबाची संधी होती. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. त्याने 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 2. अजूनही 34 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करावा लागेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 17 चेंडू मध्ये 34 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज असतील. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज यांचा. डॉट बॉल काउंट केला जातोय. नक्कीच यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. यजमान संघ विपक्ष पाहुणे संघ. नक्कीच ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. मोठा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट करून ऑन साइडला खेळलेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर केलाय, फेकी करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला. 2 धावे देखील चित्ताच्या चपळाईनं बघता बघता पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. अजूनही 32 धाव्यांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 15 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. शितूर संघासमोर 32 धावा डिफेंड करावे लागतील कडवे संघाला. कडवे संघाच्या स्क्वॉड मध्ये देखील चांगली गोलंदाज आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम चौकार. यावेळेस हुक केलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे पार. झालाय फरार. आणखी एक चौकार. नक्कीच आयोजक संघ
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही, इथे मात्र विकेट आली आहे. नक्कीच चतुर चालाक यष्टीरक्षक विश्वासारखे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला लागतोय तो शितूर संघाला. नक्कीच कोपाडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय अंबाटे संघाला, यजमान संघाला फलंदाजीसाठी. धावफलकावर धावा लागले तब्बल 12. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच 12च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमाव्या लागतील शितूर संघाच्या फलंदाजांना. इनॅट नंबर 3 वर आपण पाहतोय अजय, नक्कीच अंडर 23 चा खेळाडू अजय गोडसे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या नॉन स्ट्राईकला असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. पहिला चेंडू राईट मध्ये विकेट. वा क्या बात आहे, वेगावर स्वार, मात्र थोडीशी दिशा भरकडली. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. समीकरण थोडंसं बदलतंय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. नक्कीच या सामन्यात आपल्या या स्पर्धेत जीवित राहायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय ची मॅच. आणि इथे मात्र काय घडतंय, दिशा दिले चेंडूला, नजाकत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज फलंदाज प्रदीप याचं. नक्कीच दिशा देण्याचं काम केलं होतं आणि चौकार आलाय. आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. नक्कीच थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सचिन यांच्यावर. नक्कीच प्रत्येक डॉट चेंडू फलंदाज करणाऱ्या टीमवर प्रेशर निर्माण करेल आणि प्रत्येक डॉट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पंचांकडे अपील केले, दात पेटाळले. नक्कीच पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहे, तर डॉट चेंडू काउंट केला जातोय. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत. बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, इट्स मॅक्झिमम षटकार. धावफलकावर धावा लागले तब्बल 23. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच क्रुशियल होणार यात मात्र 3 मात्र शंका नाहीये. पुढचा चेंडू यावेळी देखील सध्या मात्र खेळून काढलाय. दिशा दिली चेंडूला, एक धाव अर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज प्रदीप आणि अजय. नक्कीच 2 अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर देखील अष्टपैलू कामगिरी राहिली आहे सकाळच्या सत्रापासून सचिन यांची देखील. नेक्स्ट बॉल, इथे मात्र वेगावर स्वार. नक्कीच या ठिकाणी फलंदाज प्रदीप मात्र गार. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 7 चेंडूने 11 धावांची गरज. नक्कीच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार.
मॅच क्रुशियल होत चालली आहे. मॅच ऑन केले या डॉट बॉलने. पुन्हा एकदा डॉट चेंडू, क्या बात आहे. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. यष्टांच्या मागे पुन्हा एकदा विश्वास चाळके, चतुर आणि चालाक यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय शितूर संघाला. प्रदीप बॅक टू डग आउट. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर दळवी. नक्कीच संघनायक स्वतः नक्कीच डावाची सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नॉन स्ट्राईकला असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अमोल. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. चला नक्कीच आयोजकांच्याकडून देखील सूचना आहे. जेवणाची सोय झालेली आहे. आपण सर्व खेळाडूंनी जेवण करून घ्यायचं आहे. आयोजकांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. यावेळेस मिस टायमिंग शॉट. सचिन येत आहेत चेंडू खाली आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटर अजयचा खेळ. अजय बॅक टू डग आउट. नक्कीच आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. सर्व खेळाडूंच्या जेवणाची सोय नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खेळाडूंना देखील विनंती आहे आपण जेवण करून घ्यायचं आहे. पाच चेंडूने 11 धावांची गरज. मॅच क्रुशियल होत चालली आहे. मॅच ऑन आहे. या विकेटनं मात्र कडवे संघाला मॅच मध्ये आणलंय. पहिल्या चेंडूवर आले विकेट. अमोल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 वर सचिन. 5 चेंडूने 11 धावांची गरज. नक्कीच गुणलेखकांच्या माध्यमातून आपल्याला माहिती पोहोचते. गुणलेखकाचं असं म्हटलं जातं, समालोचकाचा पाठीचा कणा नक्कीच म्हटलं जातं गुणलेखकाला. त्यांचं देखील काम सकाळच्या सत्रापासून दर्जेदार राहिलंय. आपल्या सुवर्ण अक्षराने या ठिकाणी या स्पर्धेचं गुणलेखन लिहिलं जात आहे. यावेळेस देखील अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि इथे मात्र आत्महत्या. सॅक्रिफाईस विकेट. कारण सागरला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 4 लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या शितूर संघाला. सचिन बॅक टू डग आउट. स्पीडअप घ्या फलंदाजी करणारी टीम. फलंदाज थोडं इन आउट फास्ट करा विनंती असेल. 4 चेंडूने 11 धावांची गरज. किसान फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र वर्चस्व थोडं गाजवण्याचा प्रयत्न चालू आहे कडवे संघाचा. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा पाहायला मिळत आहे. वेस्टर्नच्या मागून इथे मात्र गेम फिरवलाय विश्वास याने. आणि विश्वास आणि नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांवर ठेवलेला विश्वास नक्कीच संघनायकाने, आणि तो सार्थ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला टाइम अप झालेला आहे. कडवे संघ आपण एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल आपल्याला. नक्कीच 12 मिनिटांचा खेळ संपलाय. विनंती आहे
चला स्पीडअप घ्या. आता कोणताही वेळ आपण खर्च करू नका. नक्कीच 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक मोठा फटका या चेंडूवर येईल का? इथे मात्र काय घडतंय? खेळाडू कोण होती चूक. चेंडू झाला फरार. दन 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 करा सीमारेषे पार. चौकार. मोठा फटका आलाय आणि मोठा फटका नक्कीच या चेंडूवर देखील येणं गरजेचं आहे. शितूर संघाला जर पुनरागमन करायचं असेल, कमबॅक करायचं असेल, मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळून काढलाय. इथे मात्र काय घडतंय? एक धाव नक्कीच आली आहे. विकेटचं पतन. इथे मात्र काय घडतंय? सागरला इथे मात्र माघारी परतावं लागेल. नक्कीच सागरला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं आणि थोडासा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. विकेटचं होत आहे पतन. धक्का क्रमांक 6 लागतोय तो शितूर संघाला. बॅटिंग करणारा शितूर संघ इथे मात्र थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण आहे एक चेंडू 6 धावांची गरज. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला रावजी. इथे मात्र सामना जिंकलाय तो कडबे किंग्स मुंबई संघाने. हार्ड लक बॅड लक सी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर संघ. चांगला खेळ आपला राहिला. आपला देखील आयोजकांच्या वतीनं, असोसिएशनच्या वतीनं विशेष कौतुक. आणि आपण बोलतोय या सामन्याचा सामनावीर